महानगरपालिकेच्या 11 विषय समिती सभापतींची बिनविरोध निवड, 8 महिलांना मिळाली नेतृत्वाची संधी। परभणी शहर महानगरपालिकेच्या विविध विषय समिती सभापतींची निवड प्रक्रिया आज बी रघुनाथ सभागृह येथे पार पडली। यावेळी सर्व 11 विषय समिती सभापतींची बिनविरोध निवड करण्यात आली। विशेष म्हणजे निवड झालेल्या 11 8 सभापती महिला असून महिलांना नेतृत्वाची मोठी संधी मिळाल्याचे अधोरेखित झाले। निवड प्रक्रियेस जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी संजय सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली प्रक्रिया पार पडली। यावेळी मनपा आयुक्त नितीन नार्वेकर, प्रशासन प्रमुख महेश गायकवाड, नगर सचिव विकास रत्नपारखे यांची प्रमुख उपस्थिती होती। निर्वाचन अधिकाऱ्यांनी 11 समितींच्या बिनविरोध निवड जाहीर केली। यामध्ये स्थायी समिती सभापतीपदी प्रतिभा अतुल सरोदे, प्रभाग समिती अ सभापतीपदी रईस खान सरफराज खान, प्रभाग समिती ब सभापतीपदी खान मुसद्दिक खान नूरुल्ला खान, प्रभाग समिती क सभापतीपदी तबस्सुम वसीम शेख, गलिच्छ वस्ती निर्मूलन, घरबांधणी व समाज कल्याण समिती सभापतीपदी राजेश रणकांबे, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी अश्विनी जाधव, स्थापत्य समिती सभापतीपदी सायरा बेगम, वैद्यकीय व सहाय्यक आरोग्य समिती सभापतीपदी अबोली कांबळे, विधी व महसूल वाढ समिती सभापतीपदी रुखसाना बेगम जागीरदार, शहर सुधार समिती सभापतीपदी शुभांगी पाष्टे तसेच माध्यमिक, पूर्व माध्यमिक व तांत्रिक समिती सभापतीपदी शमशाद बेगम सय्यद इलाही यांची निवड झाली। नवनिर्वाचित सभापतींचा जिल्हाधिकारी संजय सिंह चौहान, मनपा आयुक्त नितीन नार्वेकर, महापौर सय्यद इक्बाल व उपमहापौर गणेश देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी सर्व सभापतींना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या। पालिकेच्या स्थायी सभापतीच्या निवडीच्या वेळेस पक्षाचे उमेदवार म्हणून माझ्या पत्नीला जे बिनविरोध निवड झाली त्याबद्दल सर्वप्रथम मी आभार पक्षाचे, शिवसेनेचे वंदनीय बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, तसेच आमच्या मित्रपक्षाचे राहुल गांधी साहेब यांचे आभार मानून मित्रपरिवारांचे आणि जिल्ह्याचे लाडके खासदार संजय जाधव साहेब, परभणी विधानसभेचे आमदार आदरणीय राहुल पाटील साहेब, तसेच काँग्रेस पक्षाचे माजी आमदार सुरेशदादा देशमुख साहेब, माजी खासदार रेंगे पाटील आणि आमच्या सभागृहाचे सिनियर भगवानदादा वाघमारे, महापालिकेचे महापौर साहेब, सभागृह नेता बाजूलाला साहेब, उपमहापौर साहेब गणेश भैया देशमुख, आमच्या पक्षाचे गटनेते आदरणीय दिलीप काका ठाकूर, काँग्रेस पक्षाचे गटनेते गुलमीर खान साहेब आणि सन्माननीय सर्व सभागृहाचे सभासद सदस्य, विरोधी पक्षाचे सर्व सदस्य यांचे आभार मानतो की त्यांनी यावेळेस परभणी महापालिकेच्या निवडीच्या वेळेस सामंजस्याने बसून चर्चा करून एक आगळा वेगळा संदेश परभणीच्या वतीने महाराष्ट्राला दिला। त्यामध्ये महिलांना प्राधान्य दिलं याचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे, कारण की 11 पैकी 7 समित्या जवळजवळ महिलांकडे दिलेल्या आहेत, जेणे की परभणीची सेवा करण्याची संधी सगळ्यांना मिळेल। आणि विशेष म्हणजे महापौर साहेबांचे व सत्ताधारी पक्षाचे आभार एवढ्यासाठी मानतो की त्यांनी प्रभाग क्रमांक क ही राष्ट्रवादी विरोधात असून सुद्धा समितीला प्राधान्य देऊन एका महिलेलाच तिथं बसवलं, त्याबद्दल सुद्धा मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो। आणि मी एक अशी आशा बाळगतो, मी जे कार्य परभणीकरांसाठी शहराच्या सेवेसाठी जे जबाबदारीने विश्वासाने केलं ते काम माझ्या या पुढच्या वाटचालीस माझी पत्नी करेल निश्चित विश्वास बाळगतो आणि तिला इथून पुढे स्थायी समिती सभापतीसाठी शुभेच्छा देतो। ज्या काही शहराच्या मूलभूत गरजा असतील सर्वप्रथम मी तिला सांगेल की बाबा कचऱ्याचा असेल किंवा भीषण दुष्काळाच्या याच्यामध्ये पाणी पुरवठ्याचा विषय असेल तो पहिले हातात घेऊन प्रशासनाने तिला सहकार्य करावं एवढी अपेक्षा बाळगतो व तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
सर्वप्रथम मी एक महिला म्हणून मी सर्वात आधी महिलांच्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. ते म्हणजे स्वच्छता, पाणी पुरवठा. आता भीषण उन्हाळा असल्यामुळे आपल्याला पाण्याची अडचण आलेली आहे. ते पाण्याचाही प्रश्न मला सोडवायचा आहे आणि येणाऱ्या पावसाळ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी नाल्यांचा वगैरे प्रश्न असतो, तेही मला सोडवायचं आहे. आणि मी एवढंच सगळ्यांना सांगू इच्छिते की जसं तुम्ही मला सभापती पदावरती बसवलं त्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे. सर्वांचे मी मनापासून आभार मानते आणि प्रशासनाला एवढंच सांगू इच्छिते, सगळे जण मिळून आपण काम करूया आणि एक स्वच्छ आणि सुंदर परभणी बनवूया. एवढंच मी सगळ्यांना सांगते. जय महाराष्ट्र. जय. ते पुरुष झालेले सभापती झालेले आहे आणि असा विषय होता की महिलांना देशामध्ये ज्या पद्धतीने वातावरण जे चालू आहे ते बघायला गेलं महिलांचं कुठेही कोणत्याही प्रकारचं आम्ही कुठेही डावलत नाही हे दाखवून देण्यासाठी आणि परभणी शहर महानगरपालिकेत महिला राज आहे हे सुद्धा दाखवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे. पुढील आता नवीन सभापतींची काय अपेक्षा आहे? काय कसं काम करू? नक्कीच ज्या पद्धतीने पहिल्या पद्धतीत आणि आताच्या नवीनच्या पद्धतीमध्ये भरपूर काही फरक आहे आणि आता जे नवीन जे सभापती झालेले आहेत त्यातले बरेच तरुण सभापती हे आहेत आणि त्यांना काहीतरी परभणी शहराच्या विकासासाठी काहीतरी प्रयत्न करायचे आहेत. त्या दृष्टिकोनातून त्यांना इथे एक चांगली संधी उपलब्ध करून दिलेली आहे. मी आणि महापौर आमचे सर्व गटनेते यांचे सगळ्यांचं मी धन्यवाद मानतो की महिलांना कुठेतरी एक चांगल्या प्रकारे एक सन्मान इथे परभणी शहर महानगरपालिकेत भेटलेला आहे. आज महानगरपालिका प्रभाग समिति व सभापति पद पर अल्लाह करम से आज हमारी निवड़ हुई। लिखित में मैं शुक्रिया अदा करूंगा हमारे कांग्रेस के नेते दादा देशमुख, हमारे ज्येष्ठ नगर सेवक, हमारे नेता भगवान राव वाघ हमारे और गट नेता गुलमीर खान साहब, शहर अध्यक्ष नदीम भाई नामदार, हमारे सीनियर नगर सेवक नईम भाई और हमारे परभनी के खासदार बंडो जादू साहब, आमदार साहब, मोहन पटेल साहब, सैयद खादर साहब, महापौर उप महापौर, सभी का मैं शुक्रिया अदा करूँगा। उन्होंने हमको मौका दिया और अल्हम्दुलिल्लाह एक बहुत बड़ा अचीवमेंट मैं समझूंगा कि हमारे प्रभाग के 3 नगर सेवकों को सभापति पद दिया गया और इंशाल्लाह हम कोशिश करेंगे कि परभनी में बेहतरीन हमारे प्रभाग में और परभनी शहर में अच्छा बेहतरीन काम करने की कोशिश करेंगे। शुक्रिया। क्या बोलिए? दिनांक 24ला बिनविरोध झाल्याबद्दल सर्वप्रथम मी सगळ्या नगरसेवकाचं आणि त्या वार्डमध्ये क मधले जे बी असन जे नगरसेवक असन नगरसेविका असन त्यांनी सगळ्यांनी आम्हाला सपोर्ट केल्याबद्दल मी सर्वप्रथम मी त्या कच्या सगळ्या नगरसेवकांचा मी धन्यवाद करतो। आणि आमचा एक उमेदवार चांगला उमेदवार आहे, त्याला अनुभव भरपूर आहे, त्यांनी याच्या आधी बी याची कची कारभार चांगला केलेला आहे। पुन्हा एकदा त्याला चान्स दिल्याबद्दल महापौर उपमहापौरचं आणि पुन्हाच कौन्सिलचं मी धन्यवाद करतो आणि पुढच्या पिढीत त्याला शुभेच्छा देतो। प्रभाग समिति क के तबस्सुम शेख वसीम सभापति आज जो हुए बिन विरोध, इसके लिए मैं हमारे तभी तमाम नगर सेवक महापौर हमारे गट नेता राष्ट्रवादी पार्टी के विजय राव जामकर साहब इनका और हमारे जो सहकारी है बीजेपी के हमारे सभी नगर सेवक तमाम लोगों का मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं कि उन्होंने हमारे को आगे सब लोगों के काम करने के लिए आगे सभापति के लिए जो चुनकर दिया है उसके लिए हम और भी अच्छे से अच्छा काम करने की कोशिश करेंगे जहाँ तक हो सके। तो मैं सभी का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ।